नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स, वेक्टर प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्ट। पहिल्यांदा आपण याची डेफिनेशन पाहूया। वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर is a vector quantity whose magnitude is equal to product of magnitude of two vectors and sine of angle between them, and its direction is perpendicular to plane containing two vectors given by right hand screw rule. So let us suppose that we have two vectors, vector p and vector q, and let us suppose theta is the angle between them. Then the vector product of vector p and q, it is denoted by sign cross, therefore it is called as cross product. So it is denoted like this, vector p cross vector q, it is called as vector product because its answer is a vector quantity. Let us suppose vector r is the vector product of vector p and vector q. It is a vector quantity. As it is a vector quantity, it has magnitude and direction. Its magnitude is equal to product of magnitude of two vectors and sine of angle between them. So its magnitude, that is mod of vector p cross vector q or mod of vector r, it is equal to product of magnitude of two vectors, that is magnitude of vector p multiplied by magnitude of vector q and sine of angle between them, that is sine theta. So the magnitude of vector p cross q is equal to pq sine theta, and its direction is perpendicular to the plane containing two vectors. आता ह्या वेक्टर प्रोडक्टची जी डायरेक्शन आहे म्हणजे वेक्टर आर ची डायरेक्शन ही परपेंडिक्युलर टू द प्लेन कंटेनिंग टू वेक्टर्स. तर या ठिकाणी हा जो बोर्ड आहे, ह्या बोर्ड मध्ये पी आणि क्यू आहेत, म्हणून पी क्रॉस क्यू ची डायरेक्शन जी आहे ती ह्या बोर्डला परपेंडिक्युलर, म्हणजे तर वरच्या डायरेक्शनला राहील किंवा खालच्या डायरेक्शनला डाऊनवर्ड राहील. ही अपवर्ड किंवा डाऊनवर्ड कशी ओळखायची, तर त्यासाठी हे राईट हँड स्क्रू रूल. तर आपण राईट हँड स्क्रू रूल पाहूयात. राईट हँड स्क्रू रूल इज, if the screw is rotated in a direction from p to q, then the direction of motion of tip of screw gives direction of p cross q. तर माझ्याकडे एक स्क्रू आहे आणि हा स्क्रू जर मी p कडून q कडे म्हणजे फिरवला, कारण मला घ्यायचंय p क्रॉस q, म्हणजे p कडून q कडे वेक्टर प्रोडक्ट करायचं आहे. तर मी याला p कडून q कडे फिरवलं तर ह्याचं जे टीप आहे, ह्या स्क्रूचं टोक आहे, ते टोक हे वर जाते, वरती जात आहे, म्हणजे वेक्टर पी क्रॉस क्यू हे अपवर्ड आहे. आणखी लक्षात ठेवण्यासाठी हा स्क्रू जर मी अँटी क्लॉकवाईज फिरवला, अँटी क्लॉकवाईज, तर वेक्टर आर ची डायरेक्शन जी आहे ती अपवर्ड असेल. ह्या उलट जर मी क्यू क्रॉस पी घेतलं, क्यू क्रॉस पी, तर क्यू क्रॉस पी घेत असताना मला स्क्रू जो आहे तो क्यू टू पी हा रोटेट करावा लागेल. हा वेक्टर आहे क्यू, हा वेक्टर पी, अँगल थीटा, आणि आता स्क्रूचं रोटेशन क्यू टू पी, म्हणजे हा मला क्लॉकवाईज रोटेट करायचा आहे, क्लॉकवाईज. आणि क्लॉकवाईज जर रोटेट केला तर हा स्क्रू हा डाऊनवर्ड जात आहे, याचं टीप जे आहे, याचं टोक जे आहे ते खाली खाली जात आहे, म्हणून ह्याची डायरेक्शन जी आहे ती राहील डाऊनवर्ड डायरेक्शन. याला आपण म्हणू वेक्टर आर. तर या ठिकाणी हा जो वेक्टर आर आहे आणि हा वेक्टर आर आहे, या दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणजे पी क्रॉस क्यू आणि क्यू क्रॉस पी यांच्या डायरेक्शन्स या अपोजिट डायरेक्शन्स आहेत. तर अशा रीतीने आपण दोन व्हेक्टर्सचा वेक्टर प्रोडक्ट घेत असतो. तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज अ वेक्टर क्वांटिटी. इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर अँड साइन ऑफ अँगल बिटवीन देम.
and its direction is perpendicular to the plane containing two vectors given by right hand screw rule. आता आपण याच्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच याचे गुणधर्म अभ्यासणार आहोत. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे व्हेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ. तर कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय? A into B is equal to B into A किंवा P into Q is equal to Q into P. पण या ठिकाणी व्हेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय? तर व्हेक्टर P क्रॉस Q इज नॉट इक्वल टू व्हेक्टर Q क्रॉस P. आताच आपण पाहिलं की P क्रॉस Q आणि Q क्रॉस P यांचा मॅग्निट्यूड सेम असतो, परंतु जी डायरेक्शन आहे ती अपोजिट असते. त्यामुळे आपण असं म्हणू वेक्टर P क्रॉस वेक्टर Q इज इक्वल टू मायनस ऑफ वेक्टर Q क्रॉस वेक्टर P. याला म्हणायचं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक वेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ. नाउ सेकंड कॅरेक्टरिस्टिक वेक्टर प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय आहे? समजा आपल्याकडे तीन वेक्टर्स आहेत, वेक्टर A, वेक्टर B अँड वेक्टर C. Then if vector A cross B plus C, then it is equal to vector A cross vector B plus vector A cross vector C. याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता आपण स्पेशल केसेस पाहूया. स्पेशल केसेस म्हणजे काय? तर अँगल बिटवीन टू वेक्टर्स इज आयदर 0, 180 और 90 डिग्री. तर अँगल बिटवीन टू वेक्टर इज 0 असेल तर दोन वेक्टर्स एकमेकांना पॅरलल आहेत असं आपण म्हणू. P इज पॅरलल टू Q. इफ P इज पॅरलल टू Q, then angle between them theta is equal to 0 and therefore sin 0 is equal to 0 and therefore vector P cross vector Q is equal to 0. If the two vectors are parallel to each other, then the angle between them is 0 and the vector product is 0. Now, if theta is equal to 180, then sin 180 is also equal to 0 and we know that P cross Q is equal to PQ sin theta, as sin theta is equal to 0, therefore P cross Q is equal to 0. Now, theta is equal to 180 means the two vectors are anti-parallel to each other. That means they are directed opposite in direction, and in that case also the vector product is 0. And third one is theta is 90 degree. That means the two vectors are perpendicular to each other. Angle between them is 90 degree. Then theta is 90. Sin 90 is equal to 1. Therefore vector P cross vector Q is equal to P into Q. It is equal to P into Q. That means its magnitude is P into Q and its direction is perpendicular to the plane containing two vectors given by right hand screw rule. म्हणजे ही जी डायरेक्शन आहे याला परपेंडिक्युलर असेल आणि आपण राईट हँड स्क्रू रूलच्या सहाय्याने याची डायरेक्शन काढू शकतो. आणि याचा मॅग्निट्यूड जो आहे तो ह्या स्पेशल केसमध्ये थीटा इज इक्वल टू 90 असेल तर P इंटू Q एवढा येईल. आता आपण पाहूया वेक्टर प्रोडक्ट ऑफ इक्वल वेक्टर्स. नाउ इफ there are two vectors which are equal in magnitude and direction, suppose that there are two vectors, vector P and Q, having same magnitude, same direction, then theta is equal to 0, therefore vector P cross vector Q is equal to 0 because sin 0 is equal to 0. Now vector product of rectangular unit vectors. आता आपल्याला माहिती आहे की unit vector is a vector having magnitude 1 unit and rectangular unit vectors are the unit vectors in the direction of x axis, y axis and z axis represented by I, j and k. तर अशा प्रकारे x axis ला असेल I, y axis ला असेल j आणि k axis ला असेल
झेड ऍक्सिसला असेल व्हेक्टर के. यांना आपण युनिट व्हेक्टर्स किंवा रेक्टँग्युलर युनिट व्हेक्टर्स असं म्हणतो. आणि याचा व्हेक्टर प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा आहे. त्या सर्वांमध्ये अँगल जो आहे तो आहे 90 डिग्री. अँगल बिटवीन आय अँड जे, जे अँड के अँड आय इज 90 डिग्री. आणि 90 डिग्री अँगल असेल तर त्याचा व्हेक्टर प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर एवढा येतो. तर आपण याचा व्हेक्टर प्रोडक्ट पाहूयात. पहिल्यांदा आपण घेऊ व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ आय विथ आय. नाउ व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर विथ इटसेल्फ पी क्रॉस क्यू. इफ पी इज इक्वल टू क्यू, जर पी इज इक्वल टू क्यू असेल, पी इज इक्वल टू क्यू, तर त्याचा व्हेक्टर प्रोडक्ट जो असतो तो 0 येतो. म्हणून आय क्रॉस आय इज इक्वल टू 0. सिमिलरली जे क्रॉस जे इज इक्वल टू 0 अँड के क्रॉस के इज ऑल्सो इक्वल टू 0. आता आपण पाहूयात आय क्रॉस जे. आय क्रॉस जे, आय क्रॉस जे ह्याचा जो प्रोडक्ट आहे तो युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ झेड ऍक्सिस येईल. आय क्रॉस जे याचा मॅग्निट्यूड असेल 1. मॅग्निट्यूड आहे 1 बिकॉज आय क्रॉस जे मीन्स प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर. 1 into 1 is 1 and its direction is perpendicular to the plane containing two vectors given by right hand screw rule. तर राईट हँड स्क्रू रूल नुसार ह्याचा जो डायरेक्शन आहे ती अपवर्ड डायरेक्शन म्हणजेच या झेड डायरेक्शनला असेल. म्हणून याचा जो प्रोडक्ट आहे तो येतो वेक्टर के. आय क्रॉस जे इज वेक्टर के. आणि ह्या उलट जे क्रॉस आय असेल तर ते येईल मायनस के. आता या ठिकाणी प्लस के आहे की मायनस के आहे हे लक्षात ठेवण्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. या ठिकाणी एक सर्कल काढायचं. सर्कलला क्लॉकवाईज 3 एरो द्यायचे आय जे के. जर क्लॉकवाईज प्रॉडक्ट असेल तर प्लस आणि अँटी क्लॉकवाईज घेतला तर मायनस. उदाहरणार्थ या ठिकाणी आय क्रॉस जे, आय टू जे इज क्लॉकवाईज एरोच्या डायरेक्शन आय क्रॉस जे, म्हणून याचा प्रॉडक्ट येईल के. आणि ह्या उलट जर घेतला आपण जे क्रॉस आय म्हणजे अँटी क्लॉकवाईज बाणाच्या विरुद्ध दिशेने तर येईल मायनस के. आता आपण पाहूयात जे क्रॉस के. तर या रूल प्रमाणे जे क्रॉस के इन द डायरेक्शन ऑफ एरो इट इज आय अँड के क्रॉस जे as it is k cross z is opposite in the direction of arrow, it is minus I. Now I cross k opposite to the direction of arrow, it is minus j, and k cross I is plus j. So this is the vector product of रेक्टँग्युलर युनिट व्हेक्टर्स. आता आपण पाहूयात नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर इन टर्म्स ऑफ देअर रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. Suppose that the vectors are given by vector A is equal to IAX plus JAY plus KAZ in terms of their rectangular components. जे आपलं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे, ज्याच्या लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे. वेक्टर B is equal to IBX plus JBY plus KBZ. Then vector product of A cross B, that is vector product of A and B is equal to IAX plus JAY plus KAZ cross IBX plus JBY plus KBZ, or it is equal to IAX cross in bracket IBX plus JBY plus KBZ plus JAY cross IBX
प्लस JBY प्लस KBZ प्लस KAZ क्रॉस IBX plus JBY plus KBZ. Now using the distributive law, we get IAX cross IBX, IAX cross IBX. Now here I cross I, we know that the vector product of self vector or vector product of equal vector is 0. आपण हे पाहिलं की वेक्टर प्रोडक्ट ऑफ इक्वल वेक्टर इज 0. therefore I cross I is 0. त्यामुळं IAX क्रॉस IBX याचा आन्सर इज 0 प्लस IAX क्रॉस JBY, IAX क्रॉस JBY, I क्रॉस J. आपण या ठिकाणी एक सर्कल काढून घेऊया ज्याला आपण क्लॉकवाईज 3 एरो दाखवूत IJK आणि जर प्रोडक्ट हा एरोच्या डायरेक्शन असेल तर प्लस घ्यायचा आहे. I क्रॉस J इज प्लस K, therefore K. now AX into BY. now IAX cross KBZ, I cross K, I cross K opposite to the direction of arrow, it is minus J into AXBZ. now IAX cross IBX, sorry, JAY cross IBX, JAY cross IBX, J cross I, J cross Y, I is opposite to the direction of arrow, it is minus K, AYBX. now J cross J, J cross J is the vector product of equal vector and it is equal to 0. now J cross K, J cross K in the direction of arrow, it is plus I and it is AY into BZ. now KAZ cross IBX, K cross I, K cross Y is in the direction of arrow, therefore it is K cross I is J plus J and multiplied by AZBX. now K cross J, K cross J opposite to the direction of arrow, it is minus I into AZBY. now K cross K, K cross K is the vector product of equal vector and it is equal to 0. now taking common terms, first of all we take common term I in bracket AYBZ minus AZBY. now then take common term as J plus J AZBX minus AXBZ. now third common term is K in bracket AXBY minus AYBX. आता हा वेक्टर प्रोडक्ट झालाय वेक्टर A क्रॉस वेक्टर B. आणि याला लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत ज्याला आपण डिटर्मिनंट असं म्हणतो. 2 पॅरलल लाईन्स काढायच्या आणि यामध्ये 3 रोज मध्ये आपल्याला IJK AX AY AZ आणि BX BY BZ लिहायचं आहे. तर पहिल्या रो मध्ये आपण लिहिणार IJK, दुसऱ्या रो मध्ये लिहायचं AX AY AZ, तिसऱ्या रो मध्ये लिहायचं BX BY BZ. म्हणजे 3 रोज आणि 3 कॉलम, याला 3x3 डिटर्मिनंट असं म्हणतात. आणि याला सॉल्व्ह करण्यासाठी एक मेथड आहे ती लक्षात ठेवायची आहे. तर पहिल्यांदा आपण फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा जो कॉमन मेंबर आहे तो घ्यायचा आहे I. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. उरलेल्या 4 जे क्वांटिटीज आहेत त्याच्यामध्ये क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे
क्रम लक्षात घ्या, AYBZ मायनस BYAZ. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम ह्याचा जो कॉमन मेंबर आहे तो घ्यायचा, पण तो मायनस घ्यायचा आहे, मायनस जे, आणि ब्रॅकेट मध्ये उरलेले जे चार टर्म्स आहेत त्यांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे AXBZ आणि सबट्रॅक्ट करायचं आहे BXAZ. आणि थर्ड घ्यायचं आहे आपल्याला फर्स्ट रो थर्ड कॉलमचा कॉमन मेंबर प्लस के आणि ब्रॅकेटमध्ये उरलेले चार मेंबरचा क्रॉस प्रोडक्ट AXBY आणि त्याचं सबट्रॅक्शन मायनस BXAY. या ठिकाणी लक्षात ठेवा की प्लस आय मायनस जे प्लस के. आता जर आपण हे A क्रॉस B याच्याशी कम्पेअर केलं तर सेम टू सेम आहे, फक्त तुम्हाला या ठिकाणी प्लस जे AZBX मायनस AXBZ आहे, परंतु आपण मायनस कॉमन मायनस जे घेतल्यामुळं AXBZ मायनस BXAZ येईल. जर याला मायनस साइन आतमध्ये घेतला आपण तर प्लस जे आपल्याला मिळेल AZBX मायनस AXBZ. तर हा झाला वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इन टर्म्स ऑफ देअर रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. आता सेव्हन्थ कॅरेक्टरिस्टिक, मॅग्निट्यूड ऑफ क्रॉस प्रोडक्ट इज इक्वल टू एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम. आता या ठिकाणी जर दोन वेक्टर्स असतील, समजा वेक्टर P आणि वेक्टर Q, तर या वेक्टर P क्रॉस वेक्टर Q चा मॅग्निट्यूड जो आहे तो, म्हणजे या दोन वेक्टर पासून जर आपण एक पॅरेलेलोग्राम तयार केला तर या पॅरेलेलोग्रामचा जो एरिया आहे तो एरिया म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर P क्रॉस Q. आता उदाहरणार्थ याचा एरिया कसा काढायचा आहे, तर एरिया इज इक्वल टू बेस मल्टीप्लाइड बाय हाईट. हा अँगल दोन्ही मधला आहे थीटा, बेस आहे P आणि याची हाईट काढायची आहे, तर हाईट काढण्यासाठी आपण घेऊ साइन थीटा. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे H अपॉन हायपोटेनस म्हणजे Q, म्हणून H इज इक्वल टू Q साइन थीटा, म्हणून हाईट येते Q साइन थीटा आणि एरिया इज इक्वल टू PQ साइन थीटा. पण आपल्याला माहिती आहे PQ साइन थीटा म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर P क्रॉस Q, म्हणून आपण असं म्हणतो की मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर P क्रॉस Q इज इक्वल टू एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम फॉर्म्ड बाय गिव्हन टू वेक्टर्स. तर ह्या झाल्या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स. आपण एक न्यूमरिकल सॉल्व करूया. तर न्यूमरिकल आहे इफ वेक्टर V1 इज इक्वल टू 2i plus 3j minus k and vector V2 is equal to I plus 2j minus 3k, then find vector V1 cross vector V2. तर आपण आताच पाहिलेलं आहे की वेक्टर V1 क्रॉस वेक्टर V2 जर काढायचा असेल तर त्यासाठी डिटर्मिनंटचा उपयोग करायचा आहे. डिटर्मिनंट मध्ये पहिला रो म्हणजे I, J आणि K, सेकंड रो मध्ये लिहायचं आहे आपल्याला 2, 3, -1 म्हणजे आपण AX, AY, AZ लिहितो तशा प्रकारे इथे लिहायचं 2, 3, -1 आणि तिसऱ्या रो मध्ये लिहायचंय 1, 2, -3, 1, 2, -3 म्हणजे BX, BY, BZ. आणि डिटर्मिनंटच्या रूल नुसार याला सॉल्व करायचंय. पहिल्यांदा याचं I कॉमन, ब्रॅकेट मध्ये क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि सबट्रॅक्ट करायचा आहे. तर 3 into -3 is -9 minus 2 into -1 is -2. त्यानंतर घ्यायचं आहे J ब्रॅकेट उरले याचा क्रॉस प्रोडक्ट 2 into -3 is -6 minus 1 into -1 is -1. This one is minus J plus K plus I minus J plus K. Plus K
उरलेल्याचा क्रॉस प्रोडक्ट 2 into 2 is 4 minus 3 into 1 is 3. त्याला आपण सॉल्व करूयात. -9 minus minus plus 2 is -9 plus 2. -9 plus 2 is -7 म्हणून -7i. -6 minus minus plus 1 -6 plus 1 म्हणजे -5 -5j आणि 4 minus 1 म्हणजे 1 that is plus 1k. This is the answer of vector v cross vector v1 cross vector v2. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.